नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. संगीतकार, गायक व रचनाकार संतोष भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरतरंग प्रस्तुत म्युझिकल इव्हिनिंग गोल्डन एरा या सदाबहार मैफिलीचे आयोजन 16 मार्च 2026 रोजी संतमाई सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गेस्ट सिंगर म्हणून पुण्यातील गायिका अंजली कासार व सोलापूरचे गायक रवी ताकपेरे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार मित्र मंचाचे अध्यक्ष राजेंद्र उजागरे, गायक व शास्त्रज्ञ पंडित डॉक्टर आर्यन, संगीतकार संतोष भालेराव यांच्या भगिनी गायिका विजया भालेराव, पंढरपूरचे गायक दिगंबर भोसले, रुग्ण अधिकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास कांबळे, गायक सुरेंद्र मोरे, वासंती कातखेडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ गायक गणपत जठार यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या गायक गायिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये किशोर पडवळ, एसीपी सूर्यवंशी, अजित रोकडे, देवेंद्र परते, अतुल पाटोळे, अनु साळवी, अश्विनी भुजबळ, रुपाली अभंग, मनीषा परते, ममता बोरगावकर, आशा कांबळे या गायक गायिकांनी आपली बहारदार गीते सादर केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रुपाली अभंग यांनी केले. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन अमोल कोळेकर, स्थिर चित्रण बाबूराव सुगंधी, ऑडिओ व्हिज्युअल सहकार्य काशीनाथ ताटे व दीपाली नाईक नवरे यांनी केले होते. या सांगीतिक कार्यक्रमाच्या मैफिलीस पुणेकर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नमस्कार, मी राजेंद्र उजागरे, पत्रकार मित्र मंच अध्यक्ष. संतोष भालेराव हे आपले पत्रकार मित्र मंचाला जोडले गेलेले. कारण आपण काय केलेलं माहिती आहे का, कलाकार आणि पत्रकार ह्यांची एक सांगड गेले 5 वर्षापासून आपण एकत्रित केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस पुण्यामध्ये भालेराव साहेब येत होते तर त्यावेळेस आपण आणि भालेराव साहेबांनी आम्ही एकत्र येऊन असा एक उद्दिष्ट ठेवला की जे तळागाळातले जे गरीब कलाकार आहेत, जे पैसे भरून गाऊ शकत नाहीत, अशा कलाकारांना एक मंच द्यायचा. आणि असा हा मंच आम्ही एक तयार केला, उपलब्ध करून दिला. आणि पत्रकार मित्र मंच आणि जे काही कलाकार मंच आहेत आणि त्या मंचाच्या वतीनं आपण असे कार्यक्रम गेले 4-5 वर्ष झाले करत आहोत. त्याच्यामध्ये बरेच जणांचे आपले पत्रकार झाले, कलाकार झाले, ज्येष्ठ कलाकार झाले, त्यांचं मार्गदर्शन आहे, ज्येष्ठ गायक आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे. असं आम्हाला हमेशा मार्गदर्शन होत राहतं. आणि आज त्यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला माझ्या पत्रकार मित्र मंचचा संपूर्ण जो ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीनं आणि कलाकार मित्र मंच ह्यांचा जो सगळा एकत्रित ग्रुप आहे ह्या ग्रुपच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा बाळगतो आणि इथंच थांबतो. मी अंजली कासार. मी 10 वर्षापासून या फील्डमध्ये काम करते. लहानपणी 8 ते 14 वर्षापर्यंत मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केलेलं आहे. नंतर आफ्टर मॅरेज आता एक 10 वर्ष झाले मी या फील्डमध्ये काम करते. संतोष दादांची ओळख मला रुपालीनी करून दिली आहे. त्याच्यामुळे माझा आणि ह्यात आमचं तिघांचं एक कनेक्शन झालेलं आहे. आज मुंबईमध्ये गाण्याचा चांगला मोठा चान्स दिला मला संतोष दादांनी, तो रुपालीमुळे मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे रुपालीचे धन्यवाद, संतोष दादांचेही धन्यवाद. आज काय जे काम करायचं होतं मी त्यांच्यासाठी केलं. ॲज अ बहीण म्हणून ते कार्य मला पार पाडायचं होतं ते मी केलं. आणि त्याच्यातही मला गाण्याची संधी दिली, ॲज अ मुख्य गायिका म्हणून मला संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी नंदकिशोर भोसले, राहणार पंढरपूर. सरांचा आणि माझा परिचय जवळजवळ 1.5 वर्षापासून आहे. सरांनी माझी गाणी बऱ्याच शोमध्ये ऐकली आणि मला कॉन्टॅक्ट केला की आपण मिळून काम करू. आणि त्याप्रमाणे आमचे विचार एक झाले आणि आम्ही दोघांनी मिळून 12 गाणी तयार केले. त्यातले 8 रेकॉर्ड झाले आहेत, अजून 4 गाणी रेकॉर्ड होणार आहेत. ते गाणी झी TV आणि सिनेमामध्ये येणार आहे. माझ्याबरोबर आहेत अंजलीताई आहेत, परत रुपालीताई आहेत आणि विजयताई तर कायम असणारच आहेत. तर हे सगळं जे आम्हाला संधी मिळाली ते संतोष सरांमुळे मिळाले. आज त्यांचा वाढदिवस आपण आनंदाने साजरा केला. अतिशय मनाला आनंद वाटला की मी काल संध्याकाळी रिझर्वेशन केलं 6 वाजता, 8ला बसलो आणि इथं पोचलो. तोपर्यंत उपास घडलेला आहे. एकदम अतिशय सरांना पण उपास घडला, मला उपास घडला आणि आम्ही अतिशय प्रेमाने आलो. गाणी म्हणले सर आणि झाला. त्यांना वाढदिवसा माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी रुपाली अभंग. आज दिनांक 16 मार्च मुंबईचे प्रसिद्ध संगीतकार श्री संतोषजी इंदुमती भालेराव यांचा वाढदिवस.
आणि आज त्यांनी पुण्यातल्या कलाकारांना इथे गाण्याची संधी दिली. खास पंढरपूरहून त्यांचे मित्र इथे नंदकिशोर भोसले सर आलेले आहेत. इवन सोलापूरवरून सुद्धा रविकांत सर आलेले होते. आणि ह्या सगळ्या गायकांना, उत्कृष्ट गायकांना जोडण्याचं काम अंजली मॅडम यांनी केलं होतं. अंजली मॅडम यांनी खरंच एक हिऱ्यासारखे कलाकार इथे आणलेले. देवेंद्र पराते सर आहेत, मनीषा मॅडम आहेत, अश्विनी भुजबळ मॅडम आहेत, प्रकाश सावंतजी आहेत, कुमार घोलप आहेत. आणखी बरेच कलाकारांनी इथे आज त्यांची गाण्याची कला सादर केली. आणि संतोष सरांनी हा सगळ्यांना चान्स दिला त्यांच्या बड्डे निमित्त. त्याबद्दल पुन्हा एकदा सरांचे आभार आणि सगळ्या गायकांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. हॅपी बड्डे सर वन्स अगेन. माझं नाव विजया आनंद भालेराव. तर आज संतोषजी भालेराव हे माझे मोठे बंधू आहेत आणि त्यांच्याकडून मला घरी खूप काही शिकायला मिळतं सर. तर माझे आईवडील जे आता नाही आहेत हयात आणि माझा तो परमेश्वर, की त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज ह्या स्टेजला आहोत. आणि दादाची खूप कृपा आहे की त्याने आज आम्हाला स्टेज दिलेला आहे, असा मंच की आम्ही गाऊ शकतो. आणि आता तुमच्यासारखे जे त्याचे मित्र आहेत कंपनी, ते आम्हाला लाभलेले आहेत. त्यामुळे मी सर्वांचे असे आभार मानते. दादाचं खरं मोठं श्रेय आहे की त्याने खूप म्हणजे मदत केली मला आणि खूप टिप्स दिल्यात. त्याच्यामुळेच आज मी असं म्हणजे गाऊ शकते व्यवस्थित स्टेजवर. पूर्वी घाबरायची, पण आता गाऊ शकते. ते त्याच्यामुळे, हे सगळं त्याचंच श्रेय आहे. तर सर्वांचे खूप खूप आभारी आहे मी आणि दादाचे खूपच आभारी आहे. पण त्यांनी पण यावं. माझा स्वतःचा परिचय मी असा देऊ शकणार नाही, पण 2007 साली मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तर माझे पूर्वाश्रमीचे जे गुरु आहेत, म्हणजे मी लहानपणी जेव्हा 4थीला असताना मी शिकत होतो त्यांच्याकडे, ते माधव गुडी साहेब माझे गुरुजी आहेत. त्यांनी मला तबला आणि हार्मोनियम याच्यामध्ये विशारद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मी 4 वर्षात विशारद झालो. गायक आहेत, त्यांना मला पुढे घेऊन जायचं आहे माझ्या माध्यमातून. आणि मला एवढंच म्हणायचं की त्यांच्या जो गळ्यातून जो आवाज आहे, त्यांचा स्वतःचा आवाज, तो मला लोकांसमोर आणायचा आहे. कारण त्यामुळे त्यांची ओळख ही चांगली होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे बोलतात ना, आजकाल जे काय चाललं आहे इंडियन आयडल आणि हे सर्व ज्या गोष्टी बघितल्यानंतर मन कुठे म्हणजे दुःखी होतं की या गोष्टी होऊ नयेत. का चांगल्या लोकांना खूप चांगला चान्स द्यायला पाहिजे. आजचं मी मनोगत व्यक्त करताना मी एकच बोलेल की अंजलीताई यांनी हा जो रथ आहे, हा संगीताचा रथ त्यांच्या आणि शिवधनुष्य त्यांनी पेललं. आणि त्या भगिनी माझ्या त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्यांनी एवढं सुंदर कार्य केलं आणि आज संपूर्ण हा सोहळा त्यांच्यामुळे आज आहे. आणि मी फक्त नाममात्र होतो इथे. सिंहाचा वाटा त्यांच्याकडे जातो आहे सर्व. आणि याच्यानंतर माझे नंदकिशोर भोसले जे साहेब आहेत, ते पंढरपूरहून आलेत. त्यांचे मी आता एकूण 12 गाणी तयार केलेली आहेत. एकूण त्यांची 12 गाणी. आणि ते ZTVकडून त्यांना सन्मानित होणार आहेत लवकरच ते. आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं तुम्हाला, कारण ते खूप पुढे जाणार आहेत आणि त्यांचा आवाज पण छान आहे. त्यांचे एवढे गाणे मी तयार करून घेतले. कुजागरे साहेब माझे पत्रकार मित्र मंचाचे माझे सर्वात म्हणजे पहिले जे बोलतात ना पुण्यामधले मित्र, सर्वात पहिले मित्र ते. आणि आता माझ्या बहिणीच्याबद्दल मी काय बोलू, विजया भालेराव, तिने मला दुसरं आयुष्य दिलं आहे. दुसरं मी हे जग तिच्यामुळे बघतो आहे. मी एवढंच बोलेल. आणि अभंगताई आणि माझी बहीण माझी आई इंदुमती आनंद भालेराव, तिने जर मला संगीताचे संस्कार केले नसते तर मी आद्यापर्यंत म्युझिक डायरेक्टर झालो नसतो. जे काय आहे मी आज, ते माझी आई इंदुमती भालेराव हिच्यामुळे आहे. आणि बाकीचं काय बोलायचं एवढं मला वाटतं जास्त बोलून फायदा नाही, कारण की जे आहे ते समोरासमोर येईल. आणि अभंगताई यांना मी खूप म्हणजे बोलतात ना खूप त्यांना मी शुभेच्छा देतो पुढील संगीताच्या वाटचालीसाठी. एवढं बोलून मी माझं एक बंद करतो.